हॅलो फ्रेंड्स, आज आपण झणझणीत मटण रस्सा बनवणार आहोत. तर त्यासाठी अर्धा किलो मटणात हळद आणि मीठ टाकून ते चांगलं वाफवून घेतलं. त्यानंतर मसाल्यामध्ये भाजलेला कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेऊन आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलं. आधी अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट तेलात चांगली परतवून घेतली. त्यानंतर त्यात लाल तिखट, धनापूड आणि गरम मसाला टाकून तो मसाला चांगला परतवून घेतला. तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा. आता मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. मसाला खाली लागू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं. त्यानंतर कांदा, खोबरा आणि कोथिंबीरचं वाटण देखील मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि त्या मसाल्यात हे वाटण ॲड करून छानपैकी तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं. त्यानंतर मसाल्यात परत थोडंसं मीठ ॲड केलं. आता इथे मटण शिजल्यानंतर त्यात अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं थोडंसं वाटण ॲड केलं. त्यानंतर या आळणी रश्श्यामध्ये आपण तेलात फ्राय करून घेतलेला मसाला टाकून त्या रश्श्याला चांगली उकळी येईपर्यंत हलवून घ्यायचं. नंतर आपलं मटण खाण्यासाठी तयार आहे. मटणाचे पीस देखील छानपैकी मस्त शिजलेले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.